काँग्रेसचे खासदार प्रतिभाताई जानोरकर आता आपल्यासोबत आहे. ताई, निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अजून भाजपनी प्रचाराला नुसता नारळ फोडलेला आहे, परंतु अजून काँग्रेसकडून काहीच असं सुरुवात झालेली नाही. नाही, काल रीतसर काही प्रभागाचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आम्ही जिल्हाध्यक्ष मी आणि अडवले सरांनी केले. पण ज्या काही प्रभागाच्या कॉर्नर सभा आहे त्या कॉर्नर सभेचं उद्यापासून आम्ही नियोजन करत आहोत आणि उद्यापासून जवळपास काँग्रेसच्या या प्रचाराला एक रीतसर सुरुवात उद्यापासून होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजपाचं बिगुल वाजलं आपण म्हणत आहे, पण अंतर्गत वाद जे भाजपाचे आहे कुठंतरी ते वाद मिटवण्याच्या दृष्टिकोनातून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आले. त्यांनी रोड शो केला, पण अजूनही काही अंतर्गत वाद त्यांची जे चव्हाट्यावर येत आहेत ती अजून शमवण्याचा प्रयत्न ते करू शकले नाही. त्याच्यामुळे भाजपाचा प्रचार सुरू झाला असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी रोड शो केला, त्या रोड शोचा काँग्रेसला काही फरक पडू शकतो का? त्या रोड शो म्हणजे त्यांना फक्त दाखवायचं होतं की आमची भाजपाची अंतर्गत कुठेही गटबाजी नाही, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी काम करत आहोत. पण तुमची अंतर्गत गटबाजी किती आहे आणि किती नाही हे प्रत्येकाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ही गटबाजी चव्हाट्यावर आली आहे आणि त्या तिकीट वाटपात देखील त्याचे परिणाम उमटलेले आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे कितीही असे रोड शो झाले आणि कितीही सभा जरी झाल्या तरी भाजपाच्या अंतर्गत वादामुळे पक्षाला नुकसान हे 100% या ठिकाणी होईल. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी रोड शो मध्ये भ्रष्टाचारांची, दलालांची या महानगरपालिकेमध्ये सत्ता आणू नका असं त्यांनी आव्हान केलं. त्या आव्हानाकडे कसे बघता? पण आपल्याला माहित आहे की पहिला महापौर हा 2012 मध्ये काँग्रेसचा झाला. त्याच्यानंतर जवळपास 10 वर्ष म्हणजे या नगरपालिकेवरती महापौर हा बीजेपीचा होता. बीजेपीनं कशा पद्धतीचा भ्रष्टाचार या महापालिकेत केला हे आपल्याला सगळ्या जनतेकडून आता पाहायला मिळत आहे. जवळपास 9 वर्ष ही महापालिका या महापौर शिवाय फक्त प्रशासकाच्या भरोश्यावर राहिली आणि आता सगळ्या या प्रश्नाला तोंड देण्याचं काम ही जनता करत आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या महापालिकेत भ्रष्टाचार जर का कोणी केला असेल तर या भाजपाचे सगळे नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांनी केला. त्याच्यामुळे विरोधकावरती आरोप करायचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही. खरा भ्रष्टाचार या महापालिकेत झाला असेल तर तो भाजपाच्या काळात झाला. काँग्रेसनी यावेळेस भाकरी फिरवत शिक्षित आणि नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली, का बरं? आपल्याला माहित आहे की वारंवार काँग्रेसवरती आरोप व्हायचे की तेच ते उमेदवार काँग्रेसमध्ये कंटिन्यू केल्या जाते. पण यावेळेस त्या विचारसरणीला कुठेतरी मोडीत काढत आम्ही नवखे, तरुण आणि सगळे शिकलेले सुशिक्षित उमेदवार प्रत्येक प्रभागात देण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी मतदारांची सुद्धा मागणी असते की आमच्यापर्यंत आलेला उमेदवार हा शिक्षित आणि त्या प्रभागाचे प्रश्न जाणणारा असावा. त्या दृष्टिकोनातून युवा नेतृत्वाला प्रामुख्याने संधी कशी देता येईल ती संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. आज एक भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काल लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या संदर्भामध्ये त्यांनी वक्तव्य केलं. त्या वक्तव्याकडे तुम्ही कसे? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि अतिशय जबाबदार पदावरती असणारे रवींद्रजी चव्हाण यांनी वक्तव्य केले की आम्ही विलासरावाचं नाव हे लातूरातून संपवू, पुसून टाकू. पण विलासराव देशमुख हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नेतृत्व नव्हतं. त्यांनी केंद्रात देखील काम केलं. सगळ्यात जास्त कार्यकाल असणारे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय विलासराव देशमुख यांनी काम केलं आणि आज विलासराव आपल्यात हयात जरी नसले तरी काँग्रेसचे विचार, काँग्रेसची विचारधारा ही जनमानसात पेरण्याचं काम विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात झालं आणि विलासराव देशमुख हे नेतृत्व कधीही न संपणारं असं नेतृत्व आहे. त्यांना पुसून काढायचं किंवा त्यांना विसरण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. आजीवन म्हणजे मरेपर्यंत प्रत्येक काँग्रेसाच्या मनात विलासराव होते आणि कायम ते राहणार आहे. त्याच्यामुळे भाजपाच्या एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीनं असं वक्तव्य करणं ही महाराष्ट्रासाठी खरं तर शोकाची बाब आहे. आरक्षणाच्या संदर्भात अजूनही महापौर पदाचं आरक्षण काढण्याचा विलंब होत आहे. नेमकं का कारण? प्रत्येक वेळेस आपण पाहत होते की जसं नगरसेवकाचं आरक्षण निघायचं सोबतच महापौराचं आरक्षण देखील निघायचं. पण यावेळेस पहिल्यांदा असं झालं नगरसेवकाचं आरक्षण निघलं पण अजूनपर्यंत निवडणुकीचं बिगुल वाजून देखील महापौराचं आरक्षण निघालेलं नाहीये. त्याच्यामुळे अनेक अडचणी सगळ्या प्रभागात येणार आहे. एखाद्याच्या म्हणजे सीट्स जरी जास्त निवडून आल्या आणि जे आरक्षण निघलं तो नगरसेवक जर का त्याच्याकडे नसेल तर अशा वेळेस विरोधी पक्षाचा महापौर होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे कुठंतरी शासन दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करत आहे. नगरसेवक आणि महापौर हे आरक्षण सोबत निघायला पाहिजे होतं जेणेकरून कुठल्याही पक्षाला असो तयारी करत असताना त्या पद्धतीने त्यांनी तयारी केली असती. या निवडणुकीमध्ये या प्रचारादरम्यान पक्षाकडून कोणते मोठे नेते किंवा कुठल्या मोठ्या सभा होणार आहेत? नक्कीच प्रचाराच्या सभाची मागणी करत असताना जे काही वक्ते या ठिकाणी होते आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय
हर्षवर्धनजी सपकाळ असतील, इम्रान प्रतापगडी असतील, आम्ही हनुमंत पवार असतील किंवा जिग्नेश मेवाणी यासारख्या 8-10 प्रवक्त्यांच्या यादी आम्ही प्रदेशला पाठवली आहे. त्यातले काही सिलेक्ट करून आम्हाला मग मागणीनुसार ते काही या ठिकाणी प्रवक्ते देईल आणि ते नक्की या ठिकाणी प्रचार सभेला येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सोबत अभिषेक वटपल्ले, NDTV मराठी, चंद्रपूर.